नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल. अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. फायदेशीर ठरणारी ही माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्वतःच्या स्वार्थापुरता व्हिडिओ न बघता इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्यापासून वाचेल. बऱ्याचशा लोकांचे कमेंट आणि मला कॉल्स येत असतात की आमचे पैसे आलेले नाहीत, अजूनही पैसे आलेले नाहीत, माझेसुद्धा पैसे आलेले नाहीत, असे बरेचसे मेसेज मला येत असतात, कॉल येत असतात. तर मित्रांनो, हे एक काम आहे. जर तुम्ही हे काम लवकरात लवकर नाही केलात तर तुमची पेन्शन होऊ शकते बंद. बऱ्याचशा लोकांचे पैसे अजूनही आलेले नाहीत. तर याकरिता तुम्हाला करायचं काय आहे याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि हो, शेअर नक्की करा. मित्रांनो, कोणते ते कामं आहेत जे तुम्हाला करायचे आहेत? ज्या लोकांनी हे काम नाही केलं त्या लोकांची पेन्शन बंद झालेली आहे. तर आता बंद कुणाची होऊ नये याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल क्रमांक लिंक आहे का नाही हे आधार कार्ड पोर्ट सेंटरवर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. जर लिंक असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर लिंक करून घ्या. तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तर ही आहे पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप आणि महत्त्वाची स्टेप आहे. ही महत्त्वाची स्टेप तुम्हाला मी सांगणारच आहे. या स्टेपकडे वळण्यापूर्वी लाईक केलं नसेल तर लाईक करून सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, दुसरी आणि शेवटची महत्त्वाची ही स्टेप आहे. याकरिता तुम्हाला करायचं काय आहे, तुमचा आधार कार्ड बँक डिटेल याचा अर्थ ज्या खात्यावर तुमचे संजय गांधी निराधारचे पैसे येत असतात ते खाते क्रमांक, आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जायचा आहे. हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये घेऊन जायचं आहे. तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार विभाग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं काही डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. तिथे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि DBT करण्याकरिता त्यांना सांगायचं आहे. जर तुमचं DBT नसेल तर याचा अर्थ तुम्हाला पैसे आलेले नाहीत. जर DBT नसेल तर DBT करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. DBT केल्याशिवाय कुणाचेही पैसे येणार नाहीत. अजूनही महाराष्ट्रामध्ये 50 ते 55% DBT होणं बाकी आहे. फक्त 40 ते 45% काम पूर्ण झालेलं आहे. याच्या मागे कारण आपला आळस. आता आळस करू नका, तर लवकरात लवकर DBT करून घ्या. DBT केल्याशिवाय पैसे येणार नाहीत. यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, विधवा पेन्शन योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आहेत. अशा सगळ्याच लाभार्थ्यांची पेन्शन बंद होऊ शकते जर DBT केलं नसेल तर. लवकरात लवकर DBT करून घ्या, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून किमान ती लोक तरी DBT करून घेतील, त्यांची पेन्शन बंद होण्यापासून वाचेल. तर हे एक महत्त्वाचं आणि पुण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तर मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.